दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय तो रणजित साक्रोली संघाडू. पहिलाच चेंडू स्ट्रायकिंग एंडला येतो स्वीकार. बघूया पहिल्याच चेंडूचा सामना करतोय स्वीकार. पहिलाच चेंडू पंचांकडे जोरदार अपील परंतु पंचाने ते पेटाळले. कोणतीही धाव नाही. खूपच सुंदर असा चेंडू स्वीकारायला काही समजला नाही. पूर्णपणे बीट झाला. दरम्यान पुढचा चेंडू रणजित याचा स्वीकारसाठी. सुंदर असा चेंडू एक धावेसाठी. एक धावेने संघाचं खातं खोलते येते जे बी पहारे. पुन्हा एकदा रणजित षटकातील तिसरा चेंडू घेऊन गणेशसाठी. सुंदर असा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या 2. बिनबाद 2. पुन्हा एकदा रणजित षटकातील चौथा चेंडू स्वीकारसाठी. ओ आणि पंचा अतिरिक्त उचली घेतलेला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावांनी संघाची वाढती धावसंख्या 3. तो चेंडू लेग चेंडूचे काढवले आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावेने संघाची वाढती धावसंख्या 7 वर. बिनबाद 7. चांगली अशी सुरुवात जय बजरंग पहारे संघाची. रणजित षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्वीकारसाठी. सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काही समजले नाही. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया स्वीकार कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. रणजित सुंदर असा टोलावलेला चेंडू. बघूया झेल होतोय की काय. आणि सुरेख असा झेल. फलंदाज बाद. पहिला आदरा मिळतोय तो जे बी पहारे संघाला स्वीकाराच्या रूपाने. जय हनुमान भरे आणि श्रावणी पिलंजे कैलासवासी दादू बारकू भोई टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय 3 षटकाच्या आत. नवीन फलंदाज रुपेश मॅन फ्रॉम पहारे. धडाडीचा फलंदाज या आमचे 12वे खेळाडू नितेश सांगतात की उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते रुपेश. षटकार चौकारांची आतिषबाजी करतील असे त्यांनी आम्हाला सांगितलेले इथे. बघूया आता कशा प्रकारे रुपेश फलंदाजी करतोय. बॉलर अजून कोण आलेले ते सांगते. किती होतील वाढतील कसं काय.
एका षटकाची समाप्तीनंतर धाव संख्येतील 7 दुसरा षटक घेऊन येतोय तो साक्रोली संघाकडनं अक्षय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. स्ट्रायकिंग एंडला येतो रुपेश, धडाडीचा फलंदाज. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय रुपेश. सुंदर असा टोलावलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न बघूया दुसरी आणि मना केलेला आहे तो रुपेश यांनी. आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या होते ती 8. एक गडी बाद 8. पुन्हा एकदा अक्षय षटकातील दुसरा चेंडू घेऊन गणेशसाठी. सुंदर असा चेंडू, बघूया झेल होती का आणि झेल बाद. दुसरा धाव मिळतोय तो पारे संघाला गणेशाच्या रूपाने. चेंडू आणि बघूया 6 धावांसाठी. नक्कीच नितेश यांनी सांगितलेलं की रुपेश हा धडाडीचा फलंदाज आहे तो पारे संघाकडनं आणि तेच करून दाखवतोय तो रुपेश. सलग 3 षटकारांसाठी नितेश यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आले ते रुपेशसाठी, गणेशसाठी सुद्धा, कल्पेशसाठी सुद्धा. षटकाराने वाढती धावसंख्या होते ती 14. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा रुपेश, सुंदर असा चेंडू. षटकार मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होते तो रुपेश. षटकातील 4 चेंडू फेकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 6 धावा आणि चौथ्या चेंडूवर डॉट. बघूया या षटकातील 5वा चेंडू रुपेशसाठी. पुन्हा एकदा आणि लांबच लांब षटकार. खूपच सुंदर फलंदाजी करतोय तो रुपेश. या 6 धावाने संघाची वाढती धावसंख्या होते ती 20. जेबी स्पोर्ट ए कडून हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत जेबी पहारे बी संघासाठी आणि खास करून सागर पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आले रुपेश साठी. तुला डिझेलला 13 धावांवर केलं ते तो रुपेश. सुंदर फलंदाजी करतोय. एकदा अक्षय षटकातील पुढचा चेंडू रुपेश साठी. पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुरेख झेल. आता मात्र रुपेशाची खेळी संपुष्टात येते आणि तिसरा धाव असतो तो जेबी पारे संघाला.
तिसरं षटक घेऊन येते तो गणेश साक्रोली संघानं. आता मात्र चौफेर फटकेबाजी करावी लागेल ती पहारे संघाला. जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करावा लागेल तो साक्रोली संघासमोर. जेबी ए संघाचे बबल्या यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेले जेबी पहारे बी संघासाठी. आता स्ट्राईकला येतो कल्पेश आणि नॉन स्ट्रायकिंगला येतो आतिश आणि नवीन गोलंदाज येतो गणेश. बघूया गणेशाचा पुढचा चेंडू कल्पेश साठी. कल्पेश सुंदर असा चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू तडम्या रिजन कडे. तोपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसरी आणि 2च धावांवर समाधान मानतायत ते फलंदाज. 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या 22. 3 बाद 22. जय हनुमान बरे आणि श्रावणी पिलंजे टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. जितेंद्र भोईर कुठे असतील त्यांनी कमिटीशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गणेश षटकातील पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू स्लोवर चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही. पूर्णपणे फलंदाज बीट. सुंदर अशी गोलंदाजी करतो स्लॉग ओव्हर मध्ये गणेश. या षटकातील 2 चेंडू फेकून झालेले आहेत. बघूया येणाऱ्या 4 चेंडू मध्ये पहारे संघ किती जमा करतोय. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र लेग साईडच्या दिशेने कार्पेटचा आणि चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या 24. नक्कीच एक मोठं आव्हान उभं करायचं असेल तर हवाई बाहेर करावे लागेल ते पहारे संघाला येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा गणेश षटकातील 4था चेंडू घेऊन सुंदर असा चेंडू उचले घेतल्या. गुडलँड स्पॉट वरून चेंडूने उचले घेऊन पूर्णपणे विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाजाला काही समजलेलं नाही. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया 2 चेंडू मध्ये पहारे संघ किती धावा जमा करतोय. पुन्हा एकदा गणेश षटकातील 5वा चेंडू घेऊन आतिश साठी. आता मात्र अतिरिक्त चेंडूची पैकी आणि 1 धावेने संघाची वाढती धावसंख्या 26. 25 धावा. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू विकेट कपर जोपर्यंत गॅदर करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गडी बाद. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होते तो जेबी पहारे संघाचा. धावसंख्या होते ती 26. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया या एका चेंडू मध्ये पहारे संघ किती धावा उभा करतोय. कल्पेश स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा गणेश. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती गणेश याने. उजव्या इष्टिया खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. वाईट अतिरिक्त धावेने संघाची वाढती धावसंख्या 27. पुन्हा एकदा गणेश षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. आता मात्र उंचावर मारले पटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जेल सुटतोय तोपर्यंत आणि दुसऱ्या डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद.
मी त्यांचं प्रथमतः या गावदेवी ट्रॉफी 2021 सहर्ष स्वागत करत आहे आणि त्यांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. सन्माननीय श्री भरतजी भोईर आणि संजयजी भोईर साहेब. केशव याच्यासाठी पारितोषिक आहे भरतजी भोईर यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी. आवड आहे ना 100 ना. ए परदेव काय आवड आहे का? आवड 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 आवड. अंपायर बोलला अंपायर नाही आवड आहे. रोहित लगेच अभ्यंतर चेंडू होता मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज केशव आणि बॅक टू द पवेलियन आला. स्टंपिंग का? माफी असावी, रोहित बाद झाला. नवीन फलंदाज पाहतो आपण तुषार मैदानामध्ये रवाना झालाय. घड्यांचं पतन झालं. एक अंक तालिकेमध्ये देखील अंक लागला जातोय एक, परंतु अजून देखील एकही चेंडू समाप्त झाला नाहीये कारण की अभ्यंतर चेंडू होता आणि अभ्यंतर चेंडूवरती विकेट मिळाला. एक धाव अंक तालिकेला सुरुवात झाली. नॉन स्ट्रायकर एंडकडे आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करणारा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे तुषार. पहिले बॉलला काय बॉल होता का वाईट होता? वाईट बॉल आहे. आणि यावेळेला पाहतोय दुसरा चेंडू. यावेळेला गॅप शोधला जातोय आणि चालला थर्डमॅन रिजनकडे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. फुटबॉल खेळला मात्र यावेळेला यश मिळालंय क्षेत्ररक्षकाला कारण की धावा वाचवण्यामध्ये यश मिळतं. एक धाव वाचली जाते. थोडंसं लेझी क्रिकेट झालं मात्र त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र एक धाव वाचवली आणि अंक तालिकेमध्ये 4 धावा लागल्या जातात. पहिला वंदर होता का नाही काय? वाईट विचारला. इथे जरा एकदा विचारू. पहिला 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 वाईट आहे ना? हा पहिला वाईट आहे. पहिला वाईट होता ना? बरोबर वाईट ना. विचारून घ्या. नक्कीच धावा फलकावरती 4. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आम्हाला देखील परंतु 4 धावा फलकावरती पाहतो आपण. इथे मात्र साक्रोली संघाच्या 4 अंकावरती छाप उडते. दुसरा चेंडू पाहायला गेलं तर लिगल डिलिव्हरी. पहिला चेंडू विचार केला तर अभ्यंतर चेंडू होता तिथे मात्र विकेट गमावला. केशव आहे मैदानामध्ये. रोहित हा बाद झाला. केशव आणि तुषार मैदानामध्ये आहेत. तुषार यांनी पहिल्या चेंडूवरती लेट कट खेळला आणि गली आणि थर्ड स्लिपमधून चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड मॅनच्या दिशेने आणि तिथे 3 धावा वसूल केलेत. हा चेंडू पुन्हा एकदा अभ्यंतर चेंडू आहे. इथे देखील संधी होती मात्र फास्ट रन करते दोन्ही फलंदाज आणि एक धाव पूर्ण करतात. 1+1 ने धावफलक वाढलं जातं यावेळेला. अंक तालिकेमध्ये आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती लागल्या जातात. जिथे आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करतोय JB स्पोर्ट्स पहारे ब संघाचा साजा आणि या साजाच्या षटकात पाहायला गेलं तर एकच चेंडू अद्याप समाप्त झाला परंतु इतर 2 चेंडू त्याने अभ्यंतर फेकलेत. एका चेंडूवरती त्या देखील 3 धावा आल्यात म्हणजे फलंदाजी चांगली सुरू आहे. जिथे टार्गेट ठेवण्यात आला आहे विजयासाठी 29 धावांचा मात्र हा फलंदाजांना अभ्यंतर धावा बहाल करतो गोलंदाज आणि तिथून मात्र सोपं बनलं आव्हान. आपल्याला बघावं लागेल. फलंदाज चांगली कामगिरी करतात मात्र कमबॅक कधी होणार गोलंदाजाचा हा कमबॅक असू शकतोय. निर्धाव चेंडू जातो मात्र विचार केला तर धावफलकावरती 6 ही चांगली स्थिती आहे. अजून देखील विचार केला तर साक्रोली संघाच्या बाजूने. आणि या वेळेला हा चेंडू अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला आणि बाद होतोय फलंदाज तुषार.
संघाच्या. इथे मात्र पहिलं षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी साजा याची. यावेळेला हलक्या हाताने हळुवारपणे खेळला आहे. इथे मात्र एक धाव मुश्किल बनली होती ही एक धाव देखील, परंतु पूर्ण करते दोन्ही फलंदाज. एका धावेच्या मदतीने अंकतालिका वाढली जाते. नक्कीच 7 धावांवरती धाव फलक पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये साजा याचं षटक आपण पाहतोय. अजून देखील शांत ठेवलंय. समोर फलंदाज स्ट्रायकर एंडकडे, केशव अर्थात पिंट्या स्ट्रायकर एंडकडे आहे. हा मात्र लांबच लांब आणि उंच उंच षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा, पटाईत असणारा फलंदाज समोर आहे. मात्र त्याला शांत ठेवलंय आणि शांत खेळीचीच आवश्यकता दिसते साकुर्ली टीमसाठी, कारण की 29 धावा सोपं लक्ष आहे. मात्र या वेळेला भिरकावून दिलाय, चेंडू येतोय सरळ सीमा रेखा पार करत. की चांगले चेंडू आहेत तर मात्र आपण त्याला सन्मान, आणि जर खराब चेंडू भेटते तर त्याच्यावरती घरपूस समाचार. आणि ही चांगल्या खेळाडूची ओळख त्यांनी पटवून दिली आहे मैदानामध्ये. पिंट्या यावेळेला खराब चेंडू होता, त्याचा घरपूस समाचार घेतला, चेंडू पाठवला फाईन लेगला. 6 धावेसाठी षटकार. लेन देखील खूप शॉर्ट केली होती गोलंदाज साजा याने आणि तिथून मारक ठरली लेन. यावेळेला पुन्हा एकदा पाहतोय तोच फलंदाज आहे, तोच गोलंदाज आणि हा चेंडू देखील जातो सीमा रेखा पार. षटकार. या 7 धावेच्या मदतीने अंकतालिका पहिलं षटक, पहिली ओव्हर झाली आहे आणि इथे मात्र काम ओव्हर करायच्या मागे आहे टीम साक्रोली, कारण की 19 धावेचं लक्ष. त्यानंतर पाहतोय टोटल धाव फलकावरती धावा 19 धावा, अजून 10 धावा येणं बाकी आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत आणि 10 धावेची आवश्यकता आहे. JB स्पोर्ट्स पहारे बस टीम चांगली फलंदाजी झाली होती, त्यानंतर चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता होती. गोलंदाजी देखील कमबॅक केला होता, अवांतर धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर कमबॅक केला होता. मात्र 2 खराब चेंडू पाहायला मिळाले, त्यांचा खरपूस समाचार घेतला आणि त्यांना धाडलं सीमारेखेच्या पलीकडे 6 धावेसाठी. या फलंदाज पिंट्या येणे अर्थात केशव येणे नवीन फलंदाज आपण पाहतोय. लावलाय सांगितलेलं आहे, परत एकदा सांग. देल त्याला बोलू नका काय. आणि भरतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे केशव याच्यासाठी. षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक केशव याच्यासाठी. च्या पहिला स्विंग अँड मिस, हा चेंडू सुरेख होता. इथून नक्कीच 10 धावा वाचवायचे आहेत. 2 षटका आहेत तर निर्धाव चेंडूची सांगता होणं गरजेचं आहे. आणि या वेळेला पाहतो आपण निर्धाव चेंडू हाताळला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून आणि सामना तसा बराचसा सोपा आहे. 10 धावा आणि 11 चेंडू आता शिल्लक आहेत. तुषार आणि आतिश अशी रंगत पाहायला मिळते. गोलंदाजी करतोय आतिश आणि तुषार यावेळेला फलंदाजी करत होता, मात्र क्षेत्ररक्षक चुकला जातो आणि चुकीला माफी नाही. चेंडू मात्र 10 आहेत. चेंडू खूप आहेत, धावा कमी आहेत, असं बऱ्याच वेळा कमीदा पाहायला मिळतं. परंतु इथे देखील समीकरण बनलं त्याच प्रकारचं. हा चेंडू आपण पाहिलं
पंचांनी कळवलंय. यावेळेचा चेंडू नक्कीच एस्टन मधून गेला आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील असंच काहीसं अनेक वेळा पाहायला मिळालं. बेल स्थिर आहेत, त्या कारणानं स्थिर असेल मैदानामध्ये फलंदाज देखील. हा एक नक्कीच स्मित हास्य देणारा क्षण आहे मैदानामध्ये, कारण की बरोबर एस्टनच्या मधून चेंडू निघून गेला, परंतु बेल्स सलामत आहेत. तर सलामत आहे फलंदाज आपण पाहतोय तुषार मैदानामध्ये. 6 धावेची आवश्यकता इथून देखील आहे आणि यापुढे होणारा सामना अर्थात भरव विपक्ष आपण PNZ टीमला पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच सेकंड इनिंग सुरू होईल. माफी असावी, सेकंड इनिंग ओव्हर झाल्यानंतर द्वितीय फेरीला सुरुवात होईल आणि द्वितीय फेरीमध्ये आपण पहिला सामना पाहणार आहोत. जे हनुमान भरव विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. श्रावणी 11 PNZ टीम, चांगली लढत ती देखील पाहायला मिळेल. आता मात्र अफगाणपर चेंडू आहे. नक्कीच या चेंडूची खऱ्या अर्थानं आवश्यकता देखील नाही आहे, इथून देखील सामना बनू शकतोय, परंतु इथे अफगाणपर चेंडू हाताळतो गोलंदाज. इथे एका मोठ्या स्ट्रोकसाठी आपण पाहिलं तर आज सामना शिल्लक राहिला आहे आणि तुषार पाहतोय आपण. सलामीला आलेला केशवने चांगली कामगिरी केली आणि तुषार त्याला साथ देतोय. इथे देखील अपील मागितली जाते आहे, मात्र पंचाने निर्दोष घोषित केलं यावेळेला फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील केली आहे गोलंदाजांनी. धाव फलकापुरती 24 धावा लगावण्यामध्ये यश मिळालं. अजून देखील 5 धावा येणं बाकी आहेत. षटकातील विचार केला तर 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 5 धावा, 5 धावा आहेत आणि 8 चेंडू आहेत. बरंचसं सोपं असं लक्ष आहे. तुषार याच्यावरती प्रेशर बनवला. आता इथे मात्र जोरदार अपील आहे, बघावं लागेल पंचांकडे. प्रेशरलाइज केलं होतं पंचांना देखील, मात्र इथे देखील निर्दोष घोषित केले पंचाने. एक धाव मिळते लेग बाय स्वरूपात. माफी असावी, बॅट कट असावी, पंचांकडून कोणताही इशारा आला नाहीये आणि ही एक धाव यावेळेला आपण पाहतोय अंक तालिकेमध्ये वाढ करते. 25 धावा ऑन कार्ड. इथून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि भरतजी भोईर यांच्या माध्यमातून लागलाय केशव याच्यासाठी. केशव याने जर षटकार मारला तर खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा मानकरी ठरणार आहे. मागील 2 सिक्सेस खऱ्या अर्थानं इथे संधी देखील आहे केशव याला आपली हॅट्रिक साजरी करण्याची. सिक्सेस हॅट्रिक इथे बघावी लागेल. 7 चेंडू आणि सामना शिल्लक आहे 4 धावेचा. केशव हा चेंडू हवेमध्ये उडवला, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक पोहोचणं कठीण दिसतंय, मात्र इथून धावा वाचवाव्या लागतील. इथे दुसरी धाव घेण्याचा मानस दाखवला आणि दुसरी धाव यावेळेला पूर्ण करते दोन्ही फलंदाज आणि 2 धावेच्या मदतीने अंकतालिका वाढवते. जिथे अंकतालिकेमध्ये अंक लागला जातो यावेळेला 27 धावा विजयासाठी. आता मात्र केवळ 2 धावेची आवश्यकता आहे. 2 धावा, 6 चेंडू, 2 धावा. आता मात्र कठीण आहे खऱ्या अर्थानं सामना, परंतु अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेट खेळामध्ये अशक्य असं कोणतीच गोष्ट नाहीये. इथे मात्र स्वतःवरती असणारा विश्वास सार्थकी लावावा लागेल गोलंदाजाला, कारण की 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 2 धावा आहेत, 6 चेंडू आहेत. बराचसा सामना साक्रोली संघाकडे आहे, मात्र इथून सामना बनवावा लागेल. इथे नक्कीच मीटिंग्स नको आहेत, परंतु वेळ देखील आहे. इथून देखील सामने बरेचसे आपण पाहिलेत. 1-1 धावेचा सामना देखील जिंकलेला आपण पाहिलेला आहे. इथे 2 धावा आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी करेल शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज बघावं लागेल मैदानामध्ये. जिथे गोलंदाजीसाठी मार्गस्थ आहे गोलंदाज आपण पाहतोय. JB स्पोर्ट्स पहारे ब संघाचा गोलंदाज आपण पाहतोय परेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अगदी छोटासा रणप आहे या गोलंदाजाचा आणि इथे 2 धावा, छोट्या धावा रोखायच्या आहेत. कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे. इथे कर्णधार स्वतःला झोकून देतात. इथे मात्र 100% योगदान द्यावं लागणार आहे. प्रयत्न थांबवायचे नाही आहेत, कारण की प्रयत्न परी परमेश्वर. शेवटी परमेश्वर कोणाच्या साथीला उभा राहतोय बघावं लागेल. यावेळेला पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. संधी होती मात्र उशीर झाला थोडासा, कारण की दोन्ही फलंदाजांनी 1 धाव कंप्लीट केली. अजून संधी बनून आहे फलंदाज केशव अर्थात पिंट्या याच्यासाठी. इथे हॅट्रिक मिस केली आहे, मात्र चांगली फलंदाजी झाली आहे पिंट्याच्या माध्यमातून. तिथून सामना खऱ्या अर्थानं पहारे संघाच्या हातामधून खेचून आणलाय साकोली टीमच्या पिंट्या याने. हा चेंडू स्लॉकमध्ये होता आणि यावेळेला विचार केला तर अपील मागितली जाते, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अजून देखील विचार केला तर 4 चेंडू आहेत, 1 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र 1 धाव वाचवायची आहे.
इथे एक धाव वाचवली तर हा देखील एक इतिहास बनू शकतोय. यावेळेला बघायचं आहे अशा प्रकारे उर्वरित चेंडू हाताळलेला गोलंदाज यावेळेला क्लोज फील्ड घेतली आहे, क्षेत्ररक्षकांना जवळ आणलाय आणि या आपण पाहतो पिंट्या याच्यावरती प्रेशर बनवलं. मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे पिंट्या याला आणि हे पारितोषिकावरती चाप उठवली आहे. भरतजी भोईर यांचं 500 रुपयाचं पारितोषिक कमावलं जातं यावेळेला.